आता मस्त आवडीचे केलेले आहेत लाडू, चपातीचे लाडू, ताजे ताजे गरम गरम। आता करणार आहे मी एक भाजी। घरात आहे शिल्लक म्हणून हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, तो इथंच चिरडलेला आहे आणि आपल्याकडे तयार फोडणी आहेच। यातलीच आपण फोडणी वापरणार आहोत आणि काय करणार आहोत तर यामध्ये दाखवते। आता यामध्ये आहे मेथीची भाजी, तर आपण मेथीची भाजी आता करणार आहोत। ही मेथी आता स्वच्छ धुवून घेऊया आणि ही मेथी थोडीशी काढून ठेवली, आपल्याला आमटीला लागते, तसंच आपल्याला डोश्यात सुद्धा घालायला ही लागते। मेथी निवडलेली आहे, ही रंगामुळे पिवळी दिसतेय पण तशी पिवळी अजिबात नाही, सुंदर आहे। खाली कागद घातलेला आहे, वरती सुद्धा इकडे कागद घातलेला आहे आणि ही अशी झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। पालाभाजी मी तरी अशीच प्रिझर्व करते। थांबा जरा, डबा आलाय खरं, 2 मिनिटं थांबा, मी भाजी करायला लागले। लाडू खावा, लाडू खावा, पोळीचा एक लाडू खावा तोवर। आज भाकरी आल्या तो म्हणून म्हटलं आता मेथीची भाजी करावी। इथे आपण फोडणी आपली जी रेडीमेड तयार होती ती आहे, त्याच्यात माझ्या शेंगदाणे असतात, मला आवडतात सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाणे, त्यामुळे मी फोडणीत शेंगदाणे घालते। आणि आता ह्याच्यात कांदा लसूण परतायला ठेवलेला आहे, जास्त काही परतायचं नाही। इथं ही भाजी धुवून स्वच्छ घेतलेली आहे, आता मी चिरणार आहे। आणि इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे डाळीचं पीठ आहे, ह्याच्यात पाणी घालून ठेवलेलं आहे। तिखट, हळद, जिरे आणि गूळ सुद्धा ह्याच्यात घातला आणि मीठही घातलेलं आहे। जरा काहीतरी व्हेरिएशन पाहिजे ना, रोज आपण करतो तर तेच काय प्रकार करायचा, तर हे असं पीठ लावायला जास्त सोपं पडतं बरं का, म्हणून आज थोडं व्हेरिएशन दाखवत आहे। हे खूप सोपं पडतं आणि काही विसरत नाही, मुख्य म्हणजे हे विसरलं ते विसरलं, नवीन व्यक्तीने असं पीठ करून ठेवावं म्हणजे गुठळ्या पण होत नाहीत। चला आता मी भाजीची तर कांदा छान परतला गेलेला आहे, यापेक्षा जास्त परतायची अपेक्षा नाही। आता यामध्ये आपण पीठ आधी घालायचं नाही, तर यामध्ये आधी आपण ही चिरलेली धुतलेली भाजी, निवडलेली भाजी घालायची आहे। गॅस आता मोठा करायचा आहे आणि ही परतून घ्यायची, आधी शिजवून घ्यायची, परतून घ्यायची आणि मग पीठ घालायचं। गडबड करायची नाही पीठ घालायला, चुकून आधी पीठ घालाल मग भाजी शिजणार नाही तुमची, बरोबर ना। आम्ही असल्या चुका भरपूर केलेल्या आहेत सुरुवातीला, काय आधी घालायचं कळायचंच नाही। कॉलेजमध्ये असेपर्यंत चहा सुद्धा जाऊन कधी केला नाही घरात, कारण आमच्या वेळेला पद्धत होती मुलींना स्वयंपाकघरात जाण्यापेक्षा मुलींनी शिकावं। आता ही पद्धत निघाली की मुलींनी सगळं करावं, शिकावं पण, स्वयंपाक पण करावा, सगळंच करावं, नोकऱ्या पण कराव्या। आमच्या वेळेला जरा छान होतं वातावरण, आया स्वयंपाकघराकडे येऊन द्यायच्या नाहीत आम्हाला, अभ्यास करा, शिका, एवढंच एक होतं। नोकऱ्या करा पण संसार पण करा, आता बदललं, अभ्यास करा, शिका, सगळं शिका, स्वयंपाक पण शिका, लग्न करा पण संसार करू नका, कोणी पर्सनल घेऊ नका बरं का। मी आपली मजा करत असते, जे जगात दिसत असते। शेजारचे बाजारचे कोणतरी पर्सनल घेतले तर मला भीती वाटत असते, खरं सांगते, पण काय मजा करत असते हो मी, एवढं टेन्शन नाही घ्यायचं। आणि खरंच आहे आता, पण तरी सुद्धा मुलींना आजकाल सगळं येत असतं, पण काय करणार, परिस्थितीच आत्ता अशी आहे। मुलींना किती त्रास होतो, संसार करायचा, स्वभाव सांभाळायचे, मुलं सांभाळायची, करिअर सांभाळायचं, मुलांचा अभ्यास घ्यायचा, आजारपणं काढायची, मग त्यामुळे जरा संसाराकडे दुर्लक्ष झालं तर होणारच की। आमच्या वेळेला तसं नव्हतं, संसाराकडे दुर्लक्ष झालं तरी नवऱ्यांना चालायचं, सासू सासऱ्यांना चालायचं, जगाला चालायचं, समाजाला चालायचं, सगळ्यांना चालायचं। पण आता लगेचच मुलींच्याकडनं एवढ्या अपेक्षा करतात, त्यामुळे सगळा गोंधळ व्हायला लागलेला आहे। तर असू दे, आता आपली भाजी शिजलेली, अजून जरा शिजू दे आणि मग पीठ घालणार आहे मी। हे बघा मेथी बेसन, हे खरं मेथी बेसन।
आणि आता हे असं हलवायचं. वरनं पीठ लावलं तर त्याची चव वेगळी लागते, हे असं लावलं की याची चव वेगळी लागते बरं का. दोन्हीच्याही चवी वेगळ्या लागतात. ह्याला जरा जास्त पाणी लागतं. आता मगाशी आपण गुळाचा पाक केला होता ना लाडू करताना, त्याच्यातच मी घातलेलं आहे थोडं पाणी. जास्त घालू नका हा, नाही तर ते हॉटेलसारखं पातळ होईल. आपल्याला कुठं पातळ करायचं आहे, माणसं पाहिजेत ना जास्त खायला. हे एवढंच, कारण भाजी आपण आधी शिजवून घेतलेली आहे. आता आपल्याला फक्त पीठ शिजायला पाहिजे ना, बाकी काही नको आहे. आता आपल्याला आपण सगळं मीठ सगळं घातलेलं आहे, तिखट हळद सगळं घातलेलं आहे आधी. सोपी माझी मेथीची भाजी. नाही म्हणत किती कामं होतात ना माझी सुद्धा. तरी मी स्वयंपाक पाणी लावलेलं आहे, सगळ्याला बायका आहेत, तरी सुद्धा फार कामं होतात. छोटी मोठी दिसत नाहीत म्हणजे थोडके. आणि हे सगळं करून आता मी क्लिनिकला जात नाही. आता ऑनलाईन, सगळं ऑनलाईन, फोनवरच. पण पूर्वी हे सगळं मला व्हायचं नाही करायचं. मावशी होत्या सगळं करायचं ते. मी फक्त पुरुषासारखं करिअर केलं बघा. पण आताच्या मुलींना सगळं यायला पाहिजे. नुसतं स्वयंपाक नाही, कॉन्टिनेंटल फूड यायला लागतो. जमाना बदलला, लाईफस्टाईल बदलली आणि मुलींची पण लाईफस्टाईल बदलली. शिक्षणामुळे विचारांनी स्वतंत्र झाल्या, आर्थिक स्वातंत्र्य आलं. तर अशी एकूण गंमत जम्मत आहे. हे आपलं मेथी बेसन तयार झालेलं हे बघा. झालं का सुंदर मेथी बेसन शिजलं, वास यायला लागला पिकल्यासारखा. ह्याला म्हणायचं मेथी बेसन, खरं मेथी बेसन. आता यावरती आपलं लाडकं झाकण घालूया. राहू दे लाडकं कशाला, हेच घालूया, कारण लाडकं म्हटलं तर पुन्हा एक भांडं जास्त होतंय. ओके. आणि आता हे बंद करूया. बंद केलं, 2 मिनिटं ठेवा असंच. अहो या जीवन घ्या, भाकरी मेथीचं पिठलं सगळं जीवन घ्या तुम्ही. निर्बंधू 5 दिवसांनी पाणी आलं आज, पाऊस असून सुद्धा. कारण तिथं जिथं जॅकवेल असते ना तिथं पाणी आलंय, त्यामुळं प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे 5 दिवसांनी आज पाणी आलंय. चला आता पहिला पाण्याकडे बघते. सगळ्या कळशा वगैरे रिकामे झालेत, मग मी बसते आता जेवायला. चला तुम्ही पण जेवा छान छान. भाजी आपली मस्तच झालेली आहे, काय प्रश्नच नाही. वाफ यायला लागलेली आहे छान. चला बाजू बाजू. हे खूप डेंजर काम, डेंजर काम, डेंजर काम, डेंजर काम, डेंजर काम. सगळ्यात डेंजर काम तवा उचलणं, कढई उचलणं. मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा तव्या आणि कढई स्पेशल या वाकड्या होतात मोठ्या मोठ्या कार्यक्रमात सुद्धा. त्यामुळे हे खूप डेंजर काम. बघा जरा टेस्ट कशी झाली आहे ते. छान झाली असणारच आहे. बघा मला आता पाणी भरायचं आहे, त्यामुळं गरम आहे हळू. छान झाली, व्हेरी गुड. चला जेवायला बसूया. हा पहिला मेथीच्या भाजीचाच घास घेणार आहे. सुपर डुपर हिट, मस्त म्हणजे मस्त. म्हणजे मला तर असं वाटतं की बाकीच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या भाज्या मी खाल्ल्या आहेत, त्याच्यात ही भाजी सुपर डुपर लागली. आणि जणू काय आपण हॉटेलमध्ये मागवून खातो की नाही तशी मेथी बेसन झालेली आहे. मी खरं तर मेथी मला आवडत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. पण आज ज्या पद्धतीने मी पीठ भिजवून केली ना भज्यासाठी जसं पीठ भिजवतात तसं, त्यामुळं इतकी सुंदर लागायला लागली आहे. शेंगदाणा आला मस्त.